आनंद दिघेंना मारलं गेलं, संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतो, असं शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलाय। सगळ्या गोष्टी कालांतराने पुढे येतील असंही शिरसाट म्हणाले। तर एवढे वर्ष गप्प का बसलात, पुरावे द्या, असं केदार दिघे यांनी आव्हान दिलेलं आहे। आनंद दिघेंना मारलं गेलं, संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतो, असा मोठा दावा शिवसेना शिंदेची शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे। तर सगळ्या गोष्टी कालांतराने पुढे येतील असंही शिरसाट म्हणाले। त्यावर केदार दिघेंनी त्यांना आव्हान दिलं आहे, चॅलेंज दिलंय। एवढे वर्ष गप्प का बसला, जर दिघेंना मारलं गेलं तर तुम्ही त्याचे पुरावे द्या, असं केदार दिघे म्हणाले। आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय। दुपारी होणारा डिस्चार्ज त्या आनंद दिघे साहेबांचा अचानक मारतात, बोलता चालता मारतात ताबडतोब, आणि त्याला अटॅक दाखवला जातोय। या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येतात, पण कालांतराने पुढे येतील। डेड बॉडी घेऊन खरंच पळाले मुख्यमंत्री। अहो, ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला, लोक मेले असते सगळे, हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात, सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते। त्या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथलच्या सर्व शिवसैनिकांनी केलं। त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते, एवढाच त्याचा अर्थ आहे। तुमच्या दैवतावरती जे तुम्ही म्हणता की तुमचे देव होते, दैवत होते, त्यांच्यावरती हा जेव्हा घाला घालत जात होता त्याला तुम्ही काय करत होतात का? म्हणून तुम्ही सदैव सगळी पदं उपभोगलीत कशासाठी? म्हणून तुम्ही जर का अशा पद्धतीचा जर का साहेबांवरती जर का ह्या पद्धतीचा घात झाला साहेबांचा, तर का म्हणून तुम्ही चुप्प बसलात? आणि आज का 23 वर्षानंतर हा प्रश्न तुम्ही निर्माण करताय? याचा अर्थ असा की ह्या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का? आणि जर का तुमच्याकडे पुरावे असतील तर मी आज थेटपणे तुम्हाला सांगतो आणि या महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की केदार दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून साहेबांना जो काही मी आज्ञा दिलेला आहे त्या अनुषंगाने मी कोर्टात जायला तयार आहे। या महाराष्ट्राच्या जनतेला साक्षी ठेवून सांगतो। पण ह्या लोकांनी नुसतं तर्कवितर्क लावून महाराष्ट्राच्या जनतेला फक्त भ्रमात ठेवू नये, त्यांनी समोर यावं, पुरावे द्यावे। मी स्वतः कोर्टात जायला तयार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।